पाटील परिवाराने केले आपल्या लाडक्या लेकीचे अनोखे स्वागत. पूर्वी भारतीय समाजात मुलीचा जन्म म्हणजे खूप मोठा बोजा मानला जायचा. परंतु आता समाजातील रीतिरिवाज खूप बदलले असून आज मुलांच्या बरोबरीने मुली सुद्धा मुलांच्या बरोबरीने विविध क्षेत्रात आपले स्वतःचे स्थान निश्चित केले आहे. परंतु आजही ग्रामीण भागात व अशिक्षित लोकांमध्ये मुलींना दुय्यम स्थान दिले जाते. मुलींच्या जन्माने आई वडील दुःख व्यक्त करतात. ही सर्व परिस्थिती बदलण्याचे काम व समाज व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले आहे ते उरण इस्लामपूर तालुका वाळवा जिल्हा सांगली येथील MD पवार चौकातील रहिवाशी असणारे धैर्यशील पाटील यांच्या कुटुंबियांनी आपल्या परिवारातील नवीन पाहुणी अनन्या या त्यांच्या गोड परीचे खूप छान असे स्वागत केले आहे. अनन्याच्या स्वागतासाठी संपूर्ण घरामध्ये फुलांची व फुग्यांची आरास करण्यात आली होती. परीचे आगमन होताच सर्व परिवाराच्या वतीने फुलांचा वर्षाव करण्यात आला. तिला घरात येण्याच्या मार्गावरती फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या तर त्यावरती गुलाबाच्या पाकळ्या अंथरल्या होत्या. तिच्या स्वागताच्या वेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. संपूर्ण पाटील कुटुंबामध्ये या नवीन पाहुण्याच्या आगमनाने आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. अनन्याच्या स्वागतासाठी तिचे पप्पा, मम्मी, आजोबा, आजी, आत्या, मामा व इत्यादी नातेवाईक उपस्थित होते. बातमीचा आढावा घेतलाय सांगली डिजिटल चॅनलचे मुख्य संपादक नितीनजी वैदंडे यांनी. पाहूया. नमस्कार, आपण आहोत आज इस्लामपूर येथील MD पवार चौकातील धैर्यशील पाटील यांच्या कुटुंबामध्ये. आपण पाहतोय की काही वेळापूर्वी या ठिकाणी यांच्या या परिवारामध्ये पाटील परिवारामध्ये एक छानशा अशा परीचं आगमन झालं. तिचं नाव अनन्या आहे आणि ती पहिल्यांदाच आपल्या बाबांच्या घरी येत असताना अतिशय छान असं फुलांची फुग्यांची आरास करून या ठिकाणी आनंदाच्या वातावरणामध्ये सर्व कुटुंबियांनी तिचं स्वागत केलेलं आहे. तर आपण पाहतो की समाजामध्ये आज मुलींना दुय्यम स्थान दिलं जात होतं, परंतु एक वेगळ्या पद्धतीचा संदेश समाजाला देण्याचं काम या कुटुंबियाने केलेलं आहे. तर अनन्याचे बाबा धैर्यशील पाटील दादा आपल्या बरोबर आहेत, त्यांना विचारू याबद्दल काय ते सांगते. सर, आपलं स्वागत आहे. आज आपल्या बाळाचं आपण खूप छान असं पद्धतीने स्वागत केलेलं आहे अनन्याचं. तर त्याबद्दल काय सांगाल की समाजामध्ये एक वेगळी चाल किंवा वेगळा विचार देण्याचं आपण काम केलेलं आहे, तर आपला काय विचार आहे त्याबद्दल? आज ऍक्च्युली येणार त्यामुळे सगळेच आनंद आहेत. भरपूर घरच्या सगळ्यांनीच तयारी केली आणि समाजाचं असं म्हटलं तर आजकाल मुलं मुली प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. मुली पण आजकाल इंजिनियर, डॉक्टर प्रत्येक क्षेत्रातच पुढे आहेत. तर भेदभाव झाला नाही पाहिजे आणि मुलींना पण तेवढंच मुलांसारखीच वागणूक देऊन आपण त्यांना पण प्रोत्साहन दिलं पाहिजे की प्रत्येक मोठ्या व्हायला. आज आपण पाहतोय की जुन्या काळापासून आपल्या समाजामध्ये मुलींना डावललं जातं, पण हळूहळू ती प्रथा मोडीत काढली आपण. शिकल्यामुळे मुली आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पुढे आहेत, पण तरी सुद्धा काही ठिकाणी ती अजून आहे. तर त्यांच्यासाठी तुम्ही एक अनन्याचे पप्पा म्हणून तुम्ही समाजाला काय संदेश द्या? त्यांना एवढंच सांगू शकतो की त्यांना पण शिकू दे, मोठं होऊ दे, त्यांना पण समाजात मोठं स्थान मिळू दे. मग ते राजकारणात असू दे किंवा प्रत्येक क्षेत्रात, गव्हर्नमेंट जॉब असू दे किंवा इंजिनियर, डॉक्टर, प्रत्येक क्षेत्रात त्यांना मानाचं स्थान मिळू दे आणि शिकू दे. त्यांना मेन तेच आहे, त्यांना पण त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना कोणत्याही क्षेत्रात मोठं होतं. तर या सुंदर अशा परीचं ज्या ठिकाणी आपण स्वागत पाहिलं अनन्याचं, त्यांची आजी आपल्या बरोबर आहे, आपण जाणून घेऊ त्यांना काय वाटतं या स्वागताबद्दल. आपलं स्वागत आहे चॅनलमध्ये. आज आपण पाहतोय की मुलींचं आपल्या काळामध्ये जर गेला तर मुली म्हटलं की थोडंसं दुय्यम स्थान होतं, परंतु आज समाज बदललेला आहे आणि आज हे स्वागत बघून तुम्हाला काय वाटतं? स्वागत आम्हाला मुलीची आवड आहे आणि मुलींना स्थान दिलंच पाहिजे. आता मुली सर्व क्षेत्रात उतरल्यात. अगदी रेल्वे इंजिन चालवण्यापासून वैमानिक पर्यंत मुली गेल्यात. मुलींना मग आपणच साथ दिली पाहिजे आणि मुली दोन्ही घराचा उद्धार करतात, सासर आणि माहेर. आणि मुली सगळ्या क्षेत्रात असल्यामुळे आज मुलींना स्थान द्यायला पण पाहिजे. म्हणूनच आम्ही आज अनन्याचं इतकं छान स्वागत करायला तयारी केलेली आहे. आम्हाला अभिमान आहे मुली असावेत. मला पण एक नात आहे, आता ही अनन्या ही दुसरी नात आहे. त्यामुळं मुलगी दोन घराचा उद्धार कसा करते? मुलगा वंशाचा दिवा असला तर मुलगी पणती आहे, उजेड दोन्ही सारखाच देतात. दोन्ही सारखा. आज आपण पाहतोय की जरी सर्वांचे म्हणजे जसा तुमचा विचार आहे की मुली ही घराची म्हणजे वंश चालवणार नसेल, पण एक दिवा नसेल तर पण ती म्हणून ती काम करत असते, दोन्ही घराला प्रकाशित करत असते. पण काही ठिकाणी अजूनही देखील मुलीकडं वेगळ्या नजरेने बघितलं जातं आणि जन्मानंतर तिच्या काही ठिकाणी दुःख सुद्धा व्यक्त केलं जातं आणि त्यामध्ये जास्त महिलांचंच प्रमाण असतं. त्याबद्दल काय सांगा? आमच्या घरात जरा वारसा मुलींना मान देण्यात आहे. माझ्या सासऱ्यांना पण 4 मुली होत्या. सासऱ्यांनी पण आमच्या 4ही नंदांना पोहायला शिकवलं होतं. उच्च शिक्षित होत्या. जुन्या काळात 33 सालच्या एक नंदनबाई आहेत माझ्या, तर त्या सुद्धा 11वी शिकल्या होत्या जुन्या. 4घी नंदा पण आमच्या 11वी शिकल्या. त्यामुळे आमच्या घरात तरी मुलींना स्थान चांगलं आहे पहिल्यापासून.
चौघींना पण चांगलं शिकवून, पोहायला वगैरे शिकवून, सगळ्या भावकीच्या विरोधात जाऊन वगैरे असं शिकवलं होतं. त्यामुळे आम्हाला पण तेच पुढं आदर आहे. आज समाजामध्ये ज्या महिला त्या पद्धतीने वागतात त्या महिलांसाठी काय सांगाल? नाही वागायला पाहिजे तसं, म्हणजे स्थान सगळ्यांना दिलं पाहिजे, मुलींच्या बद्दल आदर केलाच पाहिजे. स्वागत आहे तुमचं चॅनल मध्ये. आज अनन्याची आजी आहात आणि अनन्याचं खूप असं छान असं तुम्ही स्वागत केलेलं आहे, त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल म्हणजे मुलगी म्हणून आम्हाला अभिमान आहे. आम्हाला सुद्धा एकदम छान वाटलं. तुमच्या काळात हे होतं का, म्हणजे आपण लहान असताना हे सगळ्या गोष्टी नव्हत्या? पण ह्या येणाऱ्या काळामध्ये ह्या पिढीनं हो. एक वेगळं स्वरूप मुलींना दिलेलं आहे, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल? त्यासाठी तर काय छान द्यायलाच पाहिजे स्थान त्यांना, कारण पुढे पुढे त्यांनी गेलं पाहिजे. आता सध्या आपणच त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तर आपण पाहिलं या ठिकाणी या पाटील कुटुंबामध्ये एक छानशा अशा परीचं आगमन या ठिकाणी खूप छान असं वेलकम केलेलं आहे. आणि खरोखर या कुटुंबाचा विचार सुद्धा खूप छान आहेत. कारण अनन्याच्या मामाची बाजू पाहिली का, त्या तिकडून त्यांची जे घराची जी परंपरा आहे ती मुलींना ताकद देण्याची, की त्यांच्या घरातील मुलींना पाक मुलासारखं सांभाळलं जातं. आणि ह्या पाटील कुटुंबात देखील मुलींना अतिशय सन्मानाचं स्थान दिलं जातं. आणि हा खरोखर समाज व्यवस्थेवरती खूप मोठा असा चपराक मारलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये मुलींना सुद्धा मुलांसारखं आयुष्य द्यावं. आणि त्यांनी एक आता आपल्याला सांगितलं की मुलगा हा वंशाचा दिवा असला तरी मुलगी ही पंथी आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये ती दोन्हीही कुटुंबाला प्रकाशित करत असते. म्हणून मुली ह्या आपल्या आयुष्यामध्ये पाहिजेत आणि मुलींना सन्मान मिळाला पाहिजे, असं यांनी समाजाकडून आग्रह केलेला. कॅमेरामन निरंकार मध्ये सह नितीन वाघेंद्रे, सांगली डिजिटल, इस्लामपूर. सांगली डिजिटल, डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या.